बिग बॉस मराठी सीझन 6 ची प्रेस कॉन्फरन्स मित्रांनो अचानक आज जी आहे ते तिकडे पार पडलेली आहे. ऑलमोस्ट 3 वाजल्याच्या आसपास सुरू झाली होती प्रेस कॉन्फरन्स आणि आत्ताच काही वेळापूर्वी जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स आपली संपलेली आहे. त्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत ना त्याच गोष्टी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, कारण की एकदम शॉर्ट अँड सिंपल जी आहे ती आपली प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे. त्यामध्ये रितेश देशमुखला काही छोटे मोठे जे आहेत ते प्रश्न विचारायचा प्रयत्न तिकडे आपली जान्हवी किल्लेकर जी आहे तिने केलेले आहेत, कारण की आजच्या प्रेस कॉन्फरन्सची जी होस्ट होती ती होस्ट होती आपली जान्हवी किल्लेकर, जिने बिग बॉस मराठी सीझन 5 जो आहे तो खूप गाजवला होता ॲज निगेटिव्ह कॅरेक्टर. आणि त्यानंतर तिला यावर्षीचं प्रेस कॉन्फरन्स जे आहे ते होस्टिंग करायला तिकडे बोलवलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते खूप सारे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. त्या अगोदर त्यांनी सांगितलं की यावर्षीचा बिग बॉस मराठी सीझन 6 जो असणार आहे हा संपूर्ण 100 दिवस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका की 70 दिवस चालेल, 50 दिवस चालेल, तर अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीयेत. यावर्षीचा बिग बॉस मराठी सीझन 6 हा 100 दिवसाचा असणार आहे. ही गोष्ट त्यांनी तिकडे टिक करून टाकलेली आहे. त्यानंतर यावर्षीची जी थीम आहे ही थीम स्वर्ग आणि नरक याच्यावर ते काहीही तिकडे बोलत नाहीयेत, पण त्यांनी आज तिकडे सांगायचा प्रयत्न असा केलेला आहे की दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार, ही थीम आहे यावर्षीची. म्हणजे यावर्षी आपण थीम समजूया की डोअर ही थीम असणार आहे आणि डोअर थीम आहे म्हणजे प्रत्येक दरवाजाच्या मागे काही ना काहीतरी वेगवेगळे काही ना काहीतरी घोटाळा असणार आहे, हे तुम्ही समजून जा. कारण की स्वर्ग आणि नरक यावेळेस जे बोलतायत तसं तर काही नाहीये, फक्त प्रत्येक दरवाजाच्या मागे जे आहे काही ना काहीतरी घोटाळा आपल्याला बघायला मिळणार आहे, ही गोष्ट तिकडे स्पष्ट केली. त्यानंतर तिकडे रितेश भाऊ येतात. रितेश भाऊ सांगतात की आम्ही फर्स्ट टाइम मी जे आहे ते गेल्या वर्षी ॲज अ होस्ट तिकडे गेलो होतं आणि यावर्षी देखील मी आलेलो आहे, तर तयारी वगैरे स्पेसिफिक अशी काही केलेली नाहीये, पण तिकडे ज्या पद्धतीने तुम्ही घराच्या आतमध्ये वागाल त्यानुसार माझ्या रिॲक्शन जे आहेत ते तिकडे निघतात. तर तिकडे जान्हवीने प्रश्न विचारला की तुम्ही यावर्षी खूप जास्त चिडणार आहात का गेल्या वर्षीपेक्षा जास्त, तर तिकडे रितेश भाऊ बोलले की तुम्ही कंटेस्टंट घरामध्ये जर वाकडं तिकडे वागलात तर त्यानंतर जे आहे ते आम्ही तुमचा परफेक्ट कार्यक्रम जो आहे तो चिडून करणार आहोत. त्यामुळे लोक कितीही तुम्ही स्मार्ट वागायचा प्रयत्न केला तर तिकडे आम्ही तुमचा गेम वाजवणार, अशा पद्धतीची तिकडे स्टँड जो आहे तो रितेश भाऊंनी घेतलेला आहे. त्यानंतर अजून एक सवाल असा आला की तुम्ही यावेळेस कंटेस्टंटला कशा पद्धतीने टॅकल कराल किंवा काय असेल अशा प्रकारचा एक प्रश्न होता. तेव्हा एक गोष्ट सांगितली की यावर्षीची जी क्रिएटिव्ह टीम आहे ती कंटेस्टंट जे आहेत त्यांच्यापेक्षा खूप जास्त अभ्यास करून जे आहे ते समोर आलेली आहे, कारण की बिग बॉसमध्ये येणारे कंटेस्टंट जे आहेत ते संपूर्ण सीझन जे आहेत ते बघून येतात आणि त्यांना वाटतं की असं केलं की तसं होईल, तसं केलं की तसं होईल, पण ह्याच्यापेक्षा म्हणजे कंटेस्टंटपेक्षा स्मार्ट यावेळेस क्रिएटिव्ह टीम असणार आहे. ते कंटेस्टंट जे काही विचार करून येतील 100% त्याच्या उलट जे आहे ते आपण इकडे करायचा प्रयत्न करणार आहोत, असं तिकडे एक संदेश दिला. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्स एकदम सिंपल साधी होती, पटकन जे आहे ती तिकडे उरकून टाकली आणि त्यामध्ये थोडेफार जे प्रश्न आहेत ते तिकडे सांगायचा प्रयत्न केला. एवढी मोठी भव्य दिव्य नव्हती, पण ठीक आहे, इट्स ओके. छोटे मोठे जे काही प्रश्न होते लोकांचे ते तिकडे मांडण्याचा प्रयत्न झाला. पण आता थोड्या वेळामध्ये जे आहे ते संपूर्ण युट्यूबवर जे आहे ते रितेश देशमुखची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या चॅनल्सवरती. तर नक्की तुमचं मत काय आहे या संपूर्ण गोष्टीवर कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.